नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या 1 ऑक्टोबरच्या भागात आज आपण पाहणार आहोत. लग्नाचे विधी चालू होतात. अधिपती देवासमोर उभा राहिलेले असतात आणि म्हणत असतात, मास्तरीनबाई बरोबर आता आमच्या 7 जन्माचे नातं जुडले. आता आम्ही हे नातं निभू. त्यांच्या मनात एक खंत आहे. आमचं शिक्षण कमी आहे. ती खंत आम्ही आमच्या प्रेमानं आणि आमच्या वागण्यानं भरून काढू. मास्तरीनबाईंना पटलं पाहिजे. प्रेम करायला शिक्षण नाही, मन चांगलं लागते, जीवाला जीव देणारं. मास्तरीनबाईच्या मनात माझी जागा निर्माण करणार, त्यांना सुखी ठेवता येईल एवढं बघणार. इकडे अक्षरा गौरी हार पूजत असते आणि तिला या गौरी हाराचं महत्व भटजी सांगत असतात. अधिपतींचे पाद्यपूजनाचा विधी चालू होतो. अक्षराचे आई बाबा अधिपतींचे पाय धुवायला घेतात. अधिपती म्हणतात, अहो काय करताय काय? अक्षराचे बाबा म्हणतात, अहो श्रीमंत पूजनाचा विधी आहे हा. अक्षराची आई म्हणते, रीत असते अशी. अधिपती म्हणतात, नाही नाही, हे नको करायला. भुवनेश्वरी म्हणते, नको काय नको, विधी आहे तो. अक्षराचे बाबा म्हणतात, नको का म्हणताय? आमचं काही चुकलंय का? अधिपती म्हणतात, चुकलं नाहीये, आम्ही लहान आहोत. मानानं आणि वयानं तुम्ही मोठे आहात. तुम्ही कुठे आमच्या पायाला हात लावणार? अक्षराची आई म्हणते, नाही नाही, ही प्रथा आहे. तुम्ही होणारे जावई आहात आमच्या, मान आहे तो. अधिपती म्हणतात, नाही नाही, नको खरं. लहानाने मोठ्यांच्या पाया पडायचं असतं, एवढं कळतंय आम्हाला. गुरुजी, हे सोडूया आणि पुढचे विधी करूया आपण. अक्षराच्या आई भुवनेश्वरी मॅडमना म्हणते, तुमचे पाय धुवून हे विधी पूर्ण करूया, या ना. भुवनेश्वरी म्हणते, हो चालेल. दोघेही भुवनेश्वरीचे पाय धुतात. डोली आणलेली असते. भुवनेश्वरी म्हणते, चला बसा त्यात. अक्षरा म्हणते, मला त्यात बसायची सवय नाहीये. भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही आता सूर्यवंशी घराण्याची सून आहात. सूर्यवंशींची सून हॉलमधून मंदिरापर्यंत पालखीतूनच जाते. तो रिवाज आम्ही मोडू शकत नाही. अक्षरा पालखीत बसते. दोघीही महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात. महालक्ष्मीच्या दर्शनाने पुढचे विधी सुरू होतात. महालक्ष्मीच्या मंदिरातच विवाह सोहळा संपन्न होतो. विवाह सोहळा संपन्न येतो. भुवनेश्वरी म्हणते, अंबाबाईच्या नावानं चांग बल. अक्षरा महालक्ष्मीची ओटी भरते. चंचे रागातच अक्षराच्या प्रियकराला फोन करते, तुम्ही ना सगळे विधी होस्तोपर्यंत हातावर हातच ठेवून बसा. इकडं विवाह सोहळा संपन्न झाला. अक्षराचा प्रियकर म्हणतो, नुसतं गळ्यात हारच घातलेत ना आणि अक्षराच पडलेत ना? चंची म्हणते, आता तुम्ही ना पुढचे सगळे विधी होस्तोपर्यंत निवांतच बसा. अक्षरा आणि अधिपती बघीत बसलेले असतात आणि पुढे सगळेजण डान्स करत असतात. अक्षराच्या लक्षात येतं, इरा पण डान्स करते, म्हणून ती उठून इराकडे जाते. अक्षरा तिला बाजूला घेते. इरा म्हणते, अगं ताई काय झालं, नाचू दे ना मला. अक्षरा म्हणते, तू खुळी आहेस का, तुला कळतंय का? अगं तू सारखी विसरतेस. इरा म्हणते, अगं आवडतं मला नाचायला. अक्षरा म्हणते, अगं तू प्रेग्नंट आहेस, विसरतेस का? नाचू नको तू प्लीज, थोडं तरी भान ठेव. इरा म्हणते, अगं ताई काय होत नाही, जाऊ दे. अक्षरा म्हणते, मी लग्न करावं म्हणून तू जीव द्यायला निघालेलीस. आता तू तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार करत नाहीयेस का? काय चाललंय तुझं? तेवढ्याच अक्षराची आई येते आणि म्हणते, अक्षरा तुझा बघीत बस जा, मी सांगते काय ते. त्यानंतर सगळे लग्न मंडपात येतात. भुवनेश्वरी म्हणते, पुढच्या विधीची तयारी करूया. भटजी म्हणतात, आता कन्यादानाचा विधी होईल. इकडे अधिपती भुवनेश्वरीला घेऊन आतमध्ये येतात आणि अधिपती विचारू लागतात, बाहेर तो काय म्हणत होता, तुम्ही काहीतरी गेम केलाय असा तो का बोलला? भुवनेश्वरी म्हणते, तुम्हाला ते खरं वाटतंय का? अधिपती म्हणतात, मला माहित आहे, तुम्ही काहीतरी मास्तरीनबाई बरोबर गेम केलायचा. भुवनेश्वरी म्हणते, ते तुम्हाला न सांगता मी त्याला सांगितलं असं वाटतंय तुम्हाला? अधिपती म्हणतात, नाही नाही, ते तुम्ही त्याला नाही सांगणार, हे मला माहित आहे. भुवनेश्वरी म्हणते, त्याचं डोसकं नाही ताळ्या, उगाच बडबडतोय तो. मुळात धड डोसक्याचा माणूस असता तर त्यानं स्वतःचं लगीन मोडलं असतं का? त्यानंतर पुढचा विधी सुरू होतो. कन्यादानाचा विधी भटजींनी म्हणायला सांगितलेले असते. मुलीच्या आईनं म्हणायचं, आमची लक्ष्मीरूपी कन्या सौभाग्यकांक्षिणी अक्षरा मी अधिपती रावांच्या विष्णुरूपी वराला देत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. गुरुजी सांगतात अधिपतींना, तुम्ही म्हणा, मला हे मान्य आहे. अधिपती म्हणतात, मला हे मान्य आहे. असं म्हणून कन्यादानाची भांडी त्यांच्या हातात दान करतात. भटजी म्हणतात, आता मी मंगळसूत्राच्या विधीची तयारी करतो. तोपर्यंत मुद्दामन चंची बुक्क्याचं ताट घेऊन येते, अबीरचं ताट घेऊन येते आणि अक्षराच्या अंगावर सांडते. इकडे इरा निखिलला भेटायला आलेली असते. इरा निखिलला म्हणते, मला वाटतंय ताईला माझ्यावर शंका येते,
इकडे भुवनेश्वरी मॅडम चिडलेली असते. गुरुजी, पुढच्या विधीला वेळ आहे नव्हता. गुरुजी म्हणतात तुम्ही आवरून घ्या, 2 मिनिटात खाली या. अक्षरा म्हणते मी जाते. इरा असेल माझ्या मदतीला. चंची म्हणते मी जाऊ का मदतीला. भुवनेश्वरी म्हणते काय गरज नाही. भुवनेश्वरी म्हणते थोबाड काळ कर तुझं, चल. इरा इकडे म्हणत असते निखिलला, हल्ली मी काही जरी बोलले तरी ताई माझी शंकेच्या निर्जरेने माझ्याकडे पाहते असे मला वाटतंय. मला खूप भीती वाटते रे, म्हणून मी तुला म्हटलं आपण दरवाजा उघडा ठेवूया. निखिल म्हणत असतो इरा इकडे कोणीही येणार नाहीये. इरा म्हणते तरी पण. निखिल म्हणतो कूल डाऊन. मगाशी आपण वरातीमध्ये नाचत होतो त्यावेळी ताई काय म्हणत होती ग. इरा हसू लागते. तेवढ्यात अक्षरा दारात आलेली असते. इरा सांगत असते ताई मला म्हणत होती अगं इरू नाचू नकोस. निखिल पण खूप मोठमोठ्याने हसू लागतो. निखिल म्हणतो इरा अगं तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं ताई खूप टेन्शन घेते वाटतं. इरा म्हणते बरं झालं आपला मार्ग मोकळा झाला. अक्षरा हे बाहेरून त्यांचं बोलणं ऐकतच असते. इरा म्हणते ताई मला म्हणत होते अगं इरू बाळाची काळजी घे, नको नाचूस ना, जरा भान ठेव. निखिल म्हणतो भान ठेव बाळाचं म्हटली ती. कुठलं बाळ, कोणाचं बाळ, त्यासाठी पोटात बाळ असायला तरी हवं ना. इरा म्हणत असते मी आणि लग्नाआधी प्रेग्नेंट शक्यच नाही, आणि असं जर खरंच झालं असतं तर मी जीवच दिला असता. निखिल म्हणतो असं बोलायचं नाही, सगळं मनासारखं होतं ना आता. इरा म्हणते आज आपण खूप खुश आहे, तेही आपल्या न होणाऱ्या बाळामुळे. निखिल म्हणत असतो इरा आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. इरा म्हणते करेक्ट. इथून पुढे जर ताईनं विचारलंच प्रेग्नन्सी बद्दल तर सांगूया ॲबॉर्शन झालं म्हणून. डॉक्टरांनी काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं म्हणून केलं ॲबॉर्शन. निखिल म्हणतो मग तुला तिची सहानुभूती पण मिळेल. इरा म्हणते निखिल अरे आपला प्लॅन वर्क झाला, ताई 1 नंबरची मूर्ख आहे. अक्षरा रागारागातच आत जाते आणि इराला खानदेशीन कानाखाली वाजवते. इरा म्हणते ताई तू. अक्षरा म्हणते मी तुझ्यासाठी माझी तत्व, माझा आनंद, माझे हक्क सगळे बाजूला ठेवले, आणि तू काय केलंस ग माझ्यासाठी. मला फसवलंस. तू फक्त मला नाहीच फसवलं, तुझ्या आईबाबांना पण फसवलंस. हे सगळं का केलंस, कशाबद्दल, आणि काय मिळवलंस. एवढं भयंकर कारस्थान रचलंस माझ्या विरोधात. बोल ना काय मिळवलंस. इरा म्हणत असते ताई अगं. अक्षरा म्हणते नको ताई म्हणू नकोस, तो तुझा हक्क नाहीये. बहिणीच्या नात्याला कलंक आहेस तू. जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती तुला. अगं मी तुझी बहीण आहे इरा. केसानं गळा कापलास माझा. मला लाज वाटते तुला बहीण म्हणून घ्यायची. अशी कशी बहीण आहेस ग तू, इतकी बेशरम. तुम्हाला लाज कशी वाटली नाही असं करताना. काय बोलत होता तुम्ही, ॲबॉर्शन. या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहित आहेत का. हे सगळं का, मी अधिपतींशी लग्न करावं म्हणून. अक्षरा म्हणते इरा भुवनेश्वरी मॅडम पण आहेत का यात. निखिल आणि इरा म्हणतात हा आमचा प्लॅन होता, त्यांना यातलं काहीच माहित नाही. निखिल म्हणतो आम्हाला लग्न करायचं होतं. इरा म्हणते निखिलच्या आई वडील अडून बसलेली म्हणून केलं मी हे सगळं. अक्षरा म्हणते मला खरं नाही वाटत. इरा म्हणते ताई मी शपथ घेऊन सांगते. अक्षरा म्हणते नको, खोट्या शपथात घेऊ नकोस. इरा म्हणते ताई अगं या सगळ्यात भुवनेश्वरी मॅडमचा काहीही संबंध नाहीये. हा सगळा प्लॅन माझा आहे. खोटं बोलण्यासाठी ज्याची त्याची कारणं असतात, मग मी खोटं बोलले म्हणून काय बिघडलं. अक्षरा म्हणते तुझ्या खोट्या बोलण्यानं माझं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं. इरा का माझ्या भावनांशी असं खेळ खेळलास, केसानं गळा कापलास माझा. इरा म्हणते ताई आता तू काय करणार, अक्षरा तर डोक्यावर पडलेत. निखिल म्हणतो लग्न तर झालंय आता. इरा म्हणते ताई प्लीज तू लग्न मोडू नको. ताई जोपर्यंत तुझं लग्न होणार नाही तोपर्यंत माझंही लग्न होणार नाही. निखिलचे आई बाबा परवानगी देणार नाहीये. ते काय म्हटले होते माहितीये ना तुला. अक्षराला अधिपती बोललेले क्षण आठवतात. अक्षरा इराला म्हणते ते परके असून त्याला माझ्या भावना कळल्या, पण तू माझी रक्ताची असून तुला माझ्या भावना नाही कळल्या इरा. तेवढ्यात अधिपती येतात. अक्षरा म्हणते नाही कळल्या ना इरा तुला. अक्षरा रडत असते. अधिपती पुढे येतात म्हणतात सांगा ना मला काय झालं. तुम्ही शांत व्हा. अक्षरा म्हणते काय कारण आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. अधिपती म्हणतात आमच्या आईचा यात काय हात नाही ना, ते मला आधी सांगा. अक्षरा म्हणते अधिपती तुमच्या आईसाहेबांनी काय नाही केलं, सगळं केले ते माझ्या सख्या बहिणीनं केले. अत्यंत स्वार्थी बहीण. माझी तत्व मारली, माझे हक्क मारले आणि राहिले बोहल्यावर उभे. का तर माझी धाकटी बहीण लग्नाआधी गरोदर राहिली. त्यांना कोण बोलाय नको. हे दोघं माझ्यावर आता हसत होते आणि मला मूर्ख बनवला याचा आनंद होत होता. या दोघांना पोटात नसलेल्या बाळाच्या ॲबॉर्शनचा प्लॅन करत होते. धडाधड खोटं बोलले माझ्याशी.
प्रेग्नन्सी बद्दल. ही प्रेग्नंट नाहीये अधिपती. मी लग्नाला होकार द्यावा म्हणून घाणेरडाने जीव घेणा प्लॅन केलता. अधिपती म्हणतात म्हणजे ह्या गरोदर असल्याचं खोटं सांगितलं. इराताई, अहो निखिल, हे काय आहे? बहिणीची लाज जाऊ नये म्हणून तुम्ही मला काय सांगत नव्हता. अक्षरा म्हणते ते चुकलं माझं. अक्षरा म्हणते बहिणीच्या खोटेपणावर पांघरून घातलं हे चुकलं माझं. अख्ख्या जगाला ओरडून सांगायला पाहिजे होतं, म्हणजे हिचं डोकं ठिकाण्यावाला असतं. तेव्हा मी घाबरलेले, मला काही कळतच नव्हतं. तेव्हा फक्त आणि फक्त हिचं लग्न व्हावं एवढीच माझी इच्छा होती. मी स्वतः जाऊन निखिलच्या आईबाबांशी बोलले सुद्धा यांच्या लग्नाबद्दल. खरं तर मला कधीच कोणाशीच लग्न करायचं नव्हतं. हिच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं आणि माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. वर सूचकात माझ्या आई वडिलांनी माझं नाव नोंदवलेलं. त्यातनं एक मुलगा मला पसंत पडला. अचानक त्याच्या आई वडिलांचा फोन आला. त्यांनी नाही म्हणून सांगितलेलं. त्यावेळी माझ्याकडे कुठला पर्यायच राहिला नव्हता. म्हणून मी जाऊन भुवनेश्वरी मॅडमना भेटले. त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसले आणि त्यांना सांगितलं, मी तुम्हाला विनंती करते, मला तुमच्या घरची सून करून घ्या. भुवनेश्वरी मॅडमनी परवानगी दिली. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं, आपलं लग्न ठरलं. इरूसाठी मी जीवाचं रान करत होते. कोणी तिच्या बाळाला बोल लावू नये म्हणून माझ्या परीने सगळं करत होते. आणि इरू मला मूर्ख बनवून हसत होती. माझ्या बहिणीनंच मला मूर्ख बनवलं. तुमच्या आईसाहेब बोलतात ते बरोबर आहे अधिपती. अक्कल असणं खूप महत्वाचे. शिक्षणामुळे अक्कल नाही येत, असावी लागते. आणि माझ्याकडे तर अक्कल नाहीच आहे. माझ्या सख्ख्या बहिणीनं सर्टिफिकेट देऊन सिद्ध केलं. मी कशी शांत हो? अधिपती तिला समजावत असतात, रडू नका, शांत व्हा. अक्षरा त्यांना मिठी मारते आणि रडू लागते. इरा म्हणत असते, ताई अगं सॉरी ना ग. अधिपतींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इरा म्हणते, तुम्ही का रडताय? अधिपती म्हणतात, एवढं दुःख का दिलंसा तुम्ही मास्तरीनबाईंना? त्या एवढं जीव टाकतायत तुमच्यावर आणि तुम्ही असं केलं. अशी बहीण मिळायला भाग्य लागतं. तुम्ही हे दोघं काय करून बसलात? काय त्रांगडं करून ठेवलं हे निखिल? अक्षरा म्हणते, माफ करा अधिपती, तुम्ही मला पुन्हा पुन्हा विचार करायला सांगत होता, पण मी तुमचं नाही ऐकलं. मला हे लग्न इरासाठी करायचं होतं. तिच्या प्रेग्नन्सीची गोष्ट बाहेर आली असती तर आईबाबांना खूप त्रास झाला असता. आधीच माझं लग्न मोडल्यामुळे त्यांनी खूप सहन केले. त्या प्रेग्नन्सीचं कळलं असतं तर त्यांना सहनच झालं नसतं. म्हणून मी मागे नाही हटले. म्हणून मी तुमच्याशी लग्न करायला तयार झाले. इरा म्हणते, सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी खोटं बोलले. मी लग्नासाठी डेस्परेट झालते म्हणून मी हे सगळं केलं. अधिपती म्हणतात, हे नाटक करायला कुणी लावलं का तुमच्या मनानं केलं? आमच्या आईसाहेबांचा हात होता का यामध्ये? इराताई, आत्ता तरी खरं खरं बोला, आमच्या आईसाहेबांचा हात होता का? इरा म्हणते, त्यांना यातलं काहीच माहित नाही. हा सगळं आपला माझा आहे. अधिपती म्हणतात, यासाठी हे सगळं करायची काय गरज होती? आधी बोलला असता तर तुमचं लग्न लावून आधीच दिलं असतं. निखिलच्या आई वडिलांना पण मी समजावलं असतं. अक्कल घाण ठेवल्यासारखं वागलाय तुम्ही. एक तर त्यांच्या मनात नव्हतं लग्न करायचं. त्या म्हणल्या आमची कमिटमेंट आहे म्हणून घुसलो आम्ही त्यामध्ये. चूक केली तुम्ही इराताई. इरा स्वतःला हाणून मिळवून घेऊ लागते. चुकलं माझं. अक्षरा म्हणते, चालती हो इरा इथून. अधिपती म्हणत असतात, मास्तरीनबाई तुम्ही काय लोड घेऊ नका, आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. अक्षरा म्हणते, काय मार्ग काढणार आहात? अधिपती म्हणतात, मार्ग तर काढला पाहिजे ना. अक्षरा म्हणते, नाही आता काय मार्ग. अधिपती म्हणतात, ऐका, मोडूया आपण लग्न. मास्तरीनबाई तुम्ही माग फिरा आता, मी आहे की तुमच्या सोबत. तुम्ही मोडा हे लग्न. अक्षरा म्हणते, तुम्ही काय बोलताय अधिपती? कळतंय का तुम्हाला? आता या क्षणी मोडायचं लग्न आपण? अधिपती म्हणतात, असं डोसक्यावर बंदूक ठेवून लगीन कोण करतंय वे? अक्षरा म्हणते, अक्षदा पडलेत आपल्या डोक्यावर. अधिपती म्हणतात, जोपर्यंत तुमच्या गळ्यात डोरलं बांधलं जात नाही तोपर्यंत आपण मागं फिरू शकतो. अक्षरा म्हणते, अक्षदा म्हणजे अर्ध लग्न असतं. अधिपती म्हणतात, अहो पूर्ण लग्न नाही ना. अक्षरा म्हणते, काय बोलताय अधिपती तुम्ही? अधिपती म्हणतात, बरोबर बोलतोय. अक्षरा म्हणते, लोक काय म्हणतील? अधिपती म्हणतात, लोकांची पर्वा नका करू. अक्षरा म्हणते, असं कसं म्हणताय तुम्ही? लोक म्हणतील, आधी हिचं पहिलं लग्न मंडपापर्यंत येऊन मोडलं, दुसरं लग्न अक्षदा पडून मोडलं. हिला सवयच लागले लग्न मोडायची आणि प्रत्येक वेळी एक एक पायरी पुढे जाऊन लग्न मोडते. नाही, हे नाही होणार आता. मी आता मागे नाही हटू शकत. अधिपती म्हणतात, असं करू नका. आपलं लगीन म्हणजे मोठा खड्डा असणार आहे मास्तरीनबाई. अक्षरा म्हणते, मला पडायचं आहे त्या खड्ड्यात. अधिपती म्हणतात, तुम्ही मला घेऊन पडणार, अशानं आपला संसार नाही होणार. अक्षरा म्हणते, नाही इलाज त्याला. अधिपती म्हणतात, म्हणजे तुम्ही ठाम आहात? अक्षरा म्हणते, 100%. अधिपती म्हणतात, मास्तरीनबाई तुम्हाला आमचं म्हणणं माहित आहे ना? आत्ता जर का आम्ही तुमच्या गळ्यात डोरलं बांधलं,
आणि जर सप्तपदी झाली तर मग 7 जन्म आम्ही काय तुमची साथ सोडणार नाही. मग जरी तुम्ही म्हटलात मला हे लग्न मोडायचं आहे तरी पण आम्ही तुमचं ऐकणार नाही. त्यावेळी मी तुमची साथ ही शेवटपर्यंत देणार. अधिपती म्हणतात आता विचार करण्यात वेळ घालवू नका, ऐका माझं. अजून सगळे विधी नाही झाले. अधिपती म्हणतात मी सांगतो बाहेर जाऊन मोडू लग्न, हे मला प्रॉब्लेम आहे, मला तुमच्या संग लग्न नाही करायचं. तेवढ्यात अक्षराचे आई बाबा हे वाक्य ऐकतात. अक्षराची आई म्हणते अधिपतीराव अहो हे काय बोलताय तुम्ही. अक्षराची आई पदर पसरते. अहो अधिपतीराव असं नका करू. अक्षराची आई म्हणते अक्षरा अगं काय झालं असं. आता नको काय करू तू. अक्षराचे बाबा म्हणतात अजून एक मुलगी आहे हो आम्हाला. अक्षराची आई हात जोडते. अधिपती प्लीज मी हात जोडते, असं काय नका बोलू. अक्षराची आई अक्षराजवळ येऊन म्हणते तू भांडली आहेस का, काय झालंय का. अधिपती म्हणतात नाही नाही असं काय नाहीये. अक्षराचे बाबा म्हणतात आम्ही ऐकलं, तिचा बाप म्हणून मी तुमच्या पुढे हात जोडतो, पण हे लग्न नका मोडू, हवं तर पाया पडतो मी तुमच्या. असं म्हणून अक्षराचे बाबा अधिपतींच्या पुढे फेटा ठेवतात. अक्षरा म्हणते अहो बाबा अहो काय करताय हे. अधिपती म्हणतात अहो हे काय करताय, उभा राहा, असलं काय करून पाया नका पडू. अक्षराची आई म्हणते आता जर अक्षरा हे लग्न मोडलं तर सहन करायची ताकद नाही आमच्यात, आता आम्ही फक्त जीवच देऊ शकतो. अक्षरा म्हणते अगं आई असं नको बोलू. अक्षराची आई म्हणते मग काय करायचं आता सांग ना. असे जर सारखे निर्णय बदलायला लागले आम्ही काय करायचं सांग ना, काहीतरी नक्की गडबड आहे. अक्षराचे बाबा म्हणतात लग्न हा का खेळ आहे का, हवं ते खेळला हवं ते मोडलं. अक्षराची आई म्हणते अक्षरा मी आधी तुला विचारलेलं, तुझा निर्णय हा पक्का आहे का. अक्षरा म्हणते आई अजूनही मी ठामच आहे. अक्षराची आई म्हणते मग अधिपती मी तुमच्या पुढे हात जोडते. तोपर्यंत अक्षराच्या बाबांच्या छातीतून कळ येऊ लागते, मला त्रास होतोय. अक्षरा म्हणते बाबा हो काय होतंय काय. अक्षरा म्हणते बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. बाबा म्हणतात तुम्ही असं वागलात तर जीव जाईल माझा. अक्षरा म्हणते बाबा तुम्ही असं नका बोलू, आम्ही लग्न करणार आहोत. अक्षरा अधिपतीला बाजूला घेते आणि म्हणते अहो तुम्ही सांगा ना आपण करूया लग्न, अहो सांगा ना माझ्या आई बाबांना. अधिपती म्हणतात अहो मोठ्या मास्तरीबाई का रडताय तुम्ही. बाबा तुम्ही उगाच विषय हार्ड करून ठेवलात, आम्ही आपला वेगळा विषय बोलत होतो. अक्षराचे बाबा म्हणतात अहो ही वेळ नाहीये या चर्चेची. अक्षरा म्हणते हे बघा ठरलेल्या मुहूर्तावर सगळं होईल, ठरलेल्या मुहूर्तावर अक्षदा पडलेत आणि विधी सुद्धा ठरल्याप्रमाणे वेळेवरच होणार. अक्षरा अधिपतींचा हात हातात घेते आणि म्हणते होणार ना. आणि आजचा भाग इथेच संपतो. असेच सिरियलचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.